जोरात जोरात. ठीक आहे. आता मी सगळ्यात पहिले मी रजिस्टर केलं ग्रुपमध्ये. मला वाटलं सेतू सरांनी आणि अजित सरांनी केलं आहे म्हणून मी त्या अपेक्षाने यांनी केलं तर आपण करून टाकावं म्हणून मी केलं. मग कळालं की यांनी कुणी केलंच नाही. त्यावेळेस खडकवासला अल्ट्राचं रूट सपोर्ट चालू होता आणि त्यात ते कॉम्रेडचं टी शर्ट घालून पळत होतो. मग अजूनच वाटत होते की अरे आपण करायला पाहिजे. आणि गेल्या वर्षी टाटा मुंबई मी केली ते 444मध्ये फिनिश केली. तर मला कळालं मी कॉम्रेड्सला एलिजिबल झालो आहे मग पाहायलाच पाहिजे. तर मी पाहिलं पण ते त्याच्यासाठी तसं काय म्हणतात रजिस्ट्रेशन डेट ऑलरेडी निघून गेली. मी म्हटलं ठीक आहे आता पुढच्या वर्षी तर करायचीच. मी असं बघत होतं की आता 2 तास झालं पळून 4 झालं 7 तास झालं आयर्नमॅन झालं. मग आता काहीतरी थोडंसं डिस्टन्स टाईम वाढला पाहिजे. असं काही त्याला काही हे नव्हतं की मला कधीतरी करायची कॉम्प्लेट्स पाहायचे वगैरे. असं सहज तर ठीक आहे करूया. आणि छान वाटत होतं. रजिस्टर वगैरे केलं तोपर्यंत मला माहीत होतं अपडाऊन असतं असं वर जावं लागतं एवढं लांब जावं लागतं. त्याला खर्च किती येणार आहे विजा काढावा लागेल किती घेतले पाहिजे काहीच आयडिया नाही. त्यात शूज घालून पळायचं शूज काढून पळायचं आहे. पण मी तयार होतो असं मेंटली की मी शूज काढून पळायला पण तयार आहे. की माझे प्रॅक्टिस रन सेतू सरांमुळे झालं आहे. मी जे काही पळालो आहे टोटल या वर्षभरात 450 किलोमीटर पळालो मी. बापरे. 100 त्यातले सगळे लॉंग रन सेतू सरांसोबत होते संडे टू संडे. अक्षरशः सर असे इथं पेशंट येऊन थांबायचे सकाळी. म्हणजे इतकं पेशंट 4 वाजता येऊन थांबायचे. त्याचं काही असं फोनवर टाईमपास करतायत इकडे तिकडे बघतायत काही नाही शांत थांबायचे वाट पाहायचे माझी. मलाच असं व्हायचं अरे सर येऊन थांबले. मी फक्त ते थांबलेत म्हणून येऊन पळायचं नाही तर मला वाटतं मी आलोही नसतं. इकडे वगैरे काही जमलं नाही. पण मी असं प्रयत्न करत होतो की जेवढं जमेल तेवढं मी ऑफिसमध्ये पायऱ्या चढायचो. 10 मजले होते तर मी तिथे निश्चित चढायचो. मी सायकल चालवायचो किंवा मी स्विमिंगला जात होतो बॅडमिंटन खेळायचो मी आणि श्रुती. मी असं आम्ही काहीतरी चालू होतं. मी अगदीच तर रनिंग नव्हतं चालू पण ते सोडून सगळं होतं. आणि असं काही स्पीड टाईम वगैरे काही ठरवलेलं नव्हता. मी 3 प्रॅक्टिस रन होता ते 3ही केले. पहिलावाला तर लवासाला होता रोनावली ग्रुपचा होता तो छान होता मस्त. त्यांचा रूट सपोर्ट होता आणि ते चांगलं मॅनेज करतात. म्हणजे अक्षरशः सारखं गाड्या मागे पुढे असतात. आणि तेव्हा कळालं की अरे ओके हे रोलिंग आहे मग ते पेस केलं पाहिजे. लेट से यू शुड ओनली रन 400 मग वॉक 100 मग अगेन रन 400 असं एक कंटिन्युअस रन करणं निवळ मूर्खपणा असं करायला नाही पाहिजे. ते त्या दिवशीपर्यंत छान होतं. ते प्रॅक्टिसमध्ये झालं काय रेसच्या दिवशी काय झालं नाही ते अनफॉर्च्युनेटली. कास्ट चांगली होती मॅरेथॉन तसं थोडंसं ह्युमिड होतं आणि म्हणजे तिथे हिल खूप होते म्हणजे कास्टला त्या मनाने कम्पॅरेटिव्हली. आणि त्याच्यानंतर सेम प्रॅक्टिस रन साताऱ्याची तिथेच होती. तर आम्ही प्रयत्न केला होता मी सेतू सर आम्ही एकत्रच पळालो तिथे. आणि आम्ही कास्टमध्ये ज्या चुका केल्या त्या आम्ही टाळल्या. म्हणजे तसं थोडेसे त्यावेळेस क्रॅम्प्स आले होते. मी अगदी 65ला आले. मला माझ्या प्रॅक्टिस रन्समध्ये काही क्रॅम्प्स वगैरे काही कधी आले नाही. असं आम्ही पेस ठरवलं होतं 730 745मध्ये जरी केलं तरी लेट्स एक निश्चित 12च्या आत आपण फिनिश तरी करू शकतो. म्हणजे एक त्या ह्याच्यानं एक खेचायचं तर रेसच्या दिवशी खेचू पण आधी तरी काही करायचं. आणि रेस डेपर्यंत ऑफकोर्स सरांनी सगळंच बुक वगैरे त्यांनी आदल्या वर्षी केलं होतं. म्हणजे एवढं वेल इन ॲडव्हान्स होतं की आमचं रजिस्ट्रेशन नंतर झालं आणि रिझर्वेशन बुकिंग सगळं ऑलरेडी झालेलं होतं. रेस पळायला चालू केली तर आम्ही आणि सेतू सर आम्ही एकत्र स्टे करत होतो. तर आम्ही एकत्रच आमचं लाईनअप पण क्यू होता. आमचा टाटा मुंबईचा फिनिश सेम आहे कॉम्रेड्सचा सेम आहे ऑलमोस्ट आमचं ते होते म्हणून मला असं ते कोणी सोबत असेल तर होतं नाही तर असं ते एकटा म्हणजे वेळा झाला असतं काही जमलं नसतं. 90 किलोमीटर खूप आहे. पण ती रेस चालू झाली छान होती. आमचे अजून एक रॉबर्ट म्हणून सर होते सेतू सरांना पण त्यांच्यासोबत पळायला सतीश गुजरांनी सांगितलेलं होतं ते सेम पेस आहात. आणि ज्यावेळेस लेटचे कोणी एक जण पेस करतात तुम्ही तुमचं डोकं स्विच ऑफ करायचं. तुम्ही विचार नाही करायचा किती स्पीड आहे किती लांब आहे. त्याने जर म्हटलं रन करायचं वॉक करायचं हे यू डोंट थिंक अबाउट इट. आणि त्यांच्यासोबत चालू केलं. अनफॉर्च्युनेटली त्यांनी गेल्या तिथे थोडं कोल्ड्रिंक वगैरे पिलं होतं. त्यांचा घसा पकडला त्यांना ताप सर्दी झाली म्हणजे गोळ्या वगैरे घेत होते. ते पळाले पहिले 15 किलोमीटर छान. मला श्रुती घरनं पाहत होते तुम्ही सगळे पाहत होते आणि मला असं ग्रुपवरती नंतर पाहिलं सगळे असं एक अपडेट येत आहेत. तोपर्यंत छान चाललं आणि 15 नंतर ते मला बोलले अनुराग माझा हात पकड मला पळायला अवघड होतं. म्हणलं बरं ठीक आहे चला म्हणलं आता मे बी थोडा वेळ असेल. ते थोडं करत मी त्यांना 35पर्यंत आम्ही एकत्र पळालो. आम्ही मला वाटतं हार्डली 100 मीटर रन करायचो आणि मग उरलेलं 500 700 वॉक करत होतो. तिथे मागे पडलो.
म्हणजे जिथे सेतू सर मग पुढे गेले मग ते इतकं मागे पडलं की 11ची बस ऑलरेडी गेली, 11:30 गेली, इंडिया बस गेली, 11:45 गेली, 12 गेली. मी म्हटलं आता मागचे 50 लोक राहिलेले दिसत होते. ते एवढं कधी नाही, एवढं शॉक नाही मला. पण तरी मी त्यांना चढ होता तर मी हात पकडत होतो. ते मला त्यांना समजत होतं की ते चुकीचं करताय. ते मला म्हणत होते मला वाईट वाटतंय, यू आर माय एंजल इन डिस्गाइज. ते सगळं मलाही कसं तरी वाटतं. आम्ही प्रॅक्टिस करून केलं, मला माहीत होते ते चांगलं पळतात, असं नाही की ते मला एकदम पकडून ठेवतात. पण मीही म्हणलं ठीक आहे चला. 35 आला, उतार आला आणि त्यावेळेस माहीत नाही ते एकदमच मागे पडले, दिसलेच नाही. म्हटलं आता ठीक आहे, मला तोंडाने नाही म्हणता येणार नव्हतं. मी बोललोच नसतं, कारण पूर्ण रेस झाली असती घरी येऊन मग शेवटी मला काय नाही नसतं मला तर. मग मी तिथून जे पळायला चालू केलं मग मी थांबलो नाही मग तिथे. मग मी काय ती लोक पार पाडले, मी काय ते पाणी बिणी बघितलं नाही. मग मी एकदम असं सुटलो. म्हणजे सगळं खाण्यापिण्याचं होतं. त्यात मी आधी सुरुवातीला लोकांना माझ्या खायच्या प्यायच्या गोष्टी जरा वाटल्या होत्या, तर ते नंतर वेडेपणा झाला. तो नंतर 70-80 झाले आणि मग आता खायला प्यायला पाहिजे होतं, तेव्हा काहीच नव्हतं. आणि इतकं स्लो पळत होतं तर सगळं जे काय खायचं होतं सगळं संपलेलं होतं. पाणी सोडून काहीच मिळत नव्हतं. तर त्यांचं पाण्याला चव पण विचित्र होती. म्हणजे असं कोळसावर गरम करून त्याला असं स्मोकी फ्लेवर होता. पाणी प्यायची इच्छा होत होती. ते काही छान नव्हतं वाटत. कुठेतरी 2 वॉटर स्टेशनला वेगळं पाणी मिळालं, परत ते मिळालंच नाही कुठे. ठीक आहे, मग ते इलेक्ट्रोलाइट्सवर काम चाललं होतं. पण आता कधी क्रॅम्प नाही आले प्रॅक्टिसमध्ये ते इथे 35लाच आले. आणि मी आधीच विचार करत होतो की विचारावं कुणाला तरी बेअरफूट पळता येतं का, मला छान वाटतं विचारावं. पण मी ते विचारलं नाही. आणि मग 40ला मी शूज काढले सुद्धा आणि 2 किलोमीटर गाड्यात घालून पळत होतो. म्हटलं नवीन 2 रन झाले होते. म्हटलं एवढं पण नाही की लगेच हे जॅकेट वगैरे टाकताना मला जीवावर आलं होतं की जॅकेट टाकतोय, ते बँडाना टाकतोय. म्हटलं बस आता काय नाही टाकणार. शूज गळ्यात घातले. ते फॉर्च्युनेटली इंडियन कन्सलेटचं वॉटर स्टेशन होतं आणि त्यांनी व्हॉलेंटिअर केलं. ते बोलले दे तुझे शूज, आम्ही देतो तुला. ठीक आहे, मिळाले नाही मिळाले. पण मी तिथून मग जरा तो हिल आला. तो काय म्हणजे ते मग कळालं की ते कास पण काहीच नाही आहे, ते साताराही काहीच नाही आहे. ती ते प्रॅक्टिस रन डोंट मेक यू अप फॉर कुठले जण सिम्युलेट करत नाही. काहीच नाही. एलिव्हेशन एवढं आहे का कासपेक्षा आणि याच्यापेक्षा जास्त आहे? नाही, एलिव्हेशन म्हणजे कसं आहे ना, कंटिन्युअस रोलिंग आहे. एक झाला की दुसरा येतो. इथं कसं आहे 3 किलोमीटर तुम्ही एकदम स्टीप चढता, नंतर काही नाही, इझी छोटे छोटे रोलिंग आहे. हे थोडं वेगळं आहे. ते जे आहे असं म्हणत होते युनिव्हर्सिटीवरनं इकडं पळत जायचं, त्यांना तर काहीच होणार नाही. इथं करू पण नका. म्हणजे ते हां जसं सरांनी सांगितलं, जी लोक 10 वेळा वगैरे पाहिलेत, 5 वेळा, त्यांना माहिती आहे व्हॉट टू एक्सपेक्ट. मी बघत होतो ग्रीन पीक वाले खूप पाठीमागे म्हटलं की एवढं का स्लो पळत आहे. पण ते बरोबर 12च्या आत ते आले सगळे लोक. म्हणजे ते असं त्यांना माहिती आहे की ही लांब रेस आहे, आधीच जोरात पाहायची गरज नाही आहे. ते छान पेस करत होते. ते गप्पा गोष्टी करतायत, ते त्यांचे घरचे भेटले की फोटो काढतायत, म्हणजे असं एन्जॉय करत होते की म्हणजे देर इज नो टुमॉरो. त्यांच्यासारखं खुश राहत आलं काय. ते डान्स करत होते. म्हणजे ते प्रत्येक डान्समध्ये पळत होते. ते असं पळताना डान्स नव्हता. खूप सुंदर होतं ते. जमलं. आणि मला एकदा सेतू सर ज्यावेळेस दिसले मागणं येताना मला एवढंच बरं वाटलं. म्हटलं ठीक आहे चला, छान वाटलं. सेतू सरांसोबत पळालो. मग ते झेले दिसले. त्यात तो बेअरफूटचा रस्ता नाही, तो रस्ता घाणेरडा आहे. म्हणजे त्यात टोचत होतं, सगळंच होत होतं. तर ते विना मेडलचं येणं तर ऑप्शन नव्हताच. म्हणजे तो एवढा खर्च करून त्याचा प्रश्नच नव्हता. खेचायचं तर होतंच. आणि तरी आम्हाला तर मी सेतू सरांसोबत चाललोय, छान वाटत होतं. पण तरी ती 12ची बस आली आणि तसे दुप्पट लोक येतात. ते आले की कळतं लांबूनच की ते आले, सांगायची गरज नाही पडत. असं येतात आणि ते आलेत म्हणून आजूबाजूचे लोक चिअर करतात. आधी वाटलं आपल्याला करतायत, त्यांना करत असतात. आणि ते एवढं असे आणि तसंच ते एकदम फास्ट पळतात, मध्येच चालतात. काहीच रिदम नाही त्याला, काय लॉजिक नाही. त्यांच्या मनावर एकदमच फास्ट पळतात, एकदमच चालतात, त्यांच्या भाषेत बोलतात. म्हटलं सेतू सरांना आपण पुढे जाऊ. एकदा मागे राहिलो तर मग राहिलोच. मला असं होतं की ते मेंटली की अरे यांच्या पुढेच राहू, काही होतं. मी तो डिस्टन्स असा प्रयत्न करत गेलो की पुढे पुढे पुढे. मग नंतर मग क्रॅम्प्स येतच होते. मला माहीत नाही मी किती पाणी असंच फक्त अंगावरतीच टाकलं असेल आणि मी ते तसं करून ते काढले. पण आणि नंतर फिनिश लाईनला त्यांनी आधीच रेड कार्पेट टाकलं. म्हटलं संपलं असावं. आणि असं टोयोटाचं बँड, मी चष्मा नव्हता घातल्याला नंतर. मला वाटलं झालं फिनिश. मी एकदम जोरात पळालो, झालं असावं. थांबलो तर कळलं तिथे काहीच नाही येते. लोक अजूनही पळतात पुढे. असं आमिष नाही दिलं पाहिजे ना. आम्ही लोकांना प्रयत्न केला. एक जण होते, इंडियन होते, त्यांनी 5 केले होते. म्हटलं अजून किती राहिले, खरं सांग. विचारत नाही युजली.
खरं खरं सांगा, अरे मलाही माहित नाही. 5 मिनिटाला केली पाहिजे. नाहीतर काय. तर यावेळी फिनिश लाईन पॉईंट वेगळा होता. ते स्टेडियमपेक्षा लांब होता. स्टेडियम तर काही दिसलं नाही, पण सुंदर होते, मजा येते. फार ब्रुटल आहे पण फार मजा येते. म्हणजे तो वेळ कसा जातो असं वाटतं 12 तास करतोय आपण, काय चाललंय. पण तो जो एक्सपिरियन्स आहे ना रोडवरती, एवढा सपोर्ट, स्पेशली इंडियन्सना तर एवधा सपोर्ट आहे. खूपच असं आपलं टी शर्ट पाहून तर ते काय माहिती त्यांना असं पावसाळ्यासारखंच होतं की काय आहे. भाऊ बहीण आले म्हणजे वेडे होतात ते. आणि ते इंडियन आफ्रिकन्स खूप होते सपोर्टला, म्हणजे साईडला थांबलेले. इंडिया कोहली कोहली म्हणत होते, गो कोहली गो. एक ड्राईव्ह करून दाखवायचं. मी विदाऊट शूज पळत होतो, त्यांना अजूनच भारी वाटत होतं. मला काहीतरी 2च जण दिसते, मी आणि अजून एक लेडी. तर त्यांना ते विदाऊट शूज बघून तर ते असं बघत होते, काय याला काय झालं, काय वेळ आहे का, तुला शूज पाहिजे का, थांब 2 मिनिटं मी माझी आणून देतो. ते तेवढं पण देत होते ते. मस्त होतं खूपच. ते इतकं चीअर करतात ना, असं वाटायचं की मुंबईलाच काय होतं ते सगळं. पण हे असं अक्षरशः पूर्ण 90 लोक, म्हणजे एक असा पॅच नव्हता की तुमच्या आजूबाजूला 100 लोक पळत नाही आणि 90 म्हणजे मध्ये कुठेच चीअर नाही आहे. मस्त होतं, खूप छान, म्हणजे मजा येते. कॉंग्रॅट्स अगेन. 100ला पेसिंग बस फॉलो नाही.